तर सर्वांना नमस्कार आणि मानस समुद्र करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आज आहे आपल्या जे 5 दिवसाचे गणपती, म्हणजे यावर्षी 6 दिवस होते, तर त्या 6 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन आहे। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन केलं आणि आता आज वेळ होती ती म्हणजे जे 6 दिवसाचे गणपती होते त्यांच्या विसर्जनाचे। तर 6 दिवसाच्या फुल ऑन मजा मस्ती नंतर आज फायनली तो दिवस होता ज्या दिवसाची कोणीही वाट पाहत नाही, कारण जी आतुरता असते की गणपती कधी येतात, कारण प्रत्येक जो भक्तगण आहे तो वर्षभर आपल्या लाडक्या बाप्पाची वाट पाहत असतो। त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाचं जे मन आहे ते मन पूर्ण जड झालेलं असतं आपल्या बाप्पाला निरोप देताना। तर आम्ही सुद्धा 6 दिवस फुल ऑन मजा मस्ती केली। रात्रीचे भजन, त्यानंतर बाला डान्स, पूर्ण 6 दिवस जे होते ते शेड्यूल पूर्ण आमचं याच्यामध्येच बिझी होतं, भजन आणि बाला डान्समध्ये। तर 6 दिवस मजा मस्ती झाल्यानंतर आजचा दिवस उजळला ज्या दिवशी आपल्या बाप्पाचं विसर्जन असतं। तर आमच्या इथे पूर्ण जी वाडी आहे तर त्या वाडीचे गणपती आधी जी आमची सान आहे, गावची सान, तर त्या सानेवरती एकत्र जमतात आणि एकत्र जमल्यानंतर इथे सानेवरती थोडा वेळ आम्ही स्पेंड करतो। याच्यामध्ये गरबा खेळतो, त्याच्यानंतर बाला डान्स होतो। जर पाऊस नसेल, जागा व्यवस्थित असेल तर बाला डान्स, नाहीतर मग आम्ही दरवर्षी इथे गरबा नक्कीच खेळतो। तर असे एक एक करून सानेवरती आमच्या ज्या 4 वाड्या आहेत, तर भुवडवाडी, मधलेवाडी, पलीकडची वाडी, सानवाडी, तर यांचे जे गणपती ते हळूहळू सानेवरती येत होते। पाऊस नाही आहे, त्यामुळे कृपया लवकरात लवकर गरबेचा खेळ घालायचा आहे प्रत्येकाने, आणि जो कोणी उत्कृष्ट गरबा सादर करेल त्याला प्रथम पारितोषिक म्हणून 201 रुपये मिळणार आहेत आणि त्यात असणार आहे। तर हळूहळू सर्व जे गणपती आहेत आमच्या वाडीतले ते एकत्र आले होते। तर गणपती एकत्र आल्यानंतर सर्वांनी जो आणलेला जो प्रसाद आहे तो प्रसाद एकत्र केला जातो। नंतर जी फळं आहे ते फळं कट केली जातात, त्यानंतर मोदक असतील किंवा फुटाणे असतील तर ते फुटाणेसुद्धा एकत्र केले जातात आणि जेवढे पण उपस्थित पब्लिक आहे त्या पब्लिकमध्ये पूर्ण प्रसाद जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केला जातो। आणि प्रसाद वाटप होत असतानाच एका बाजूला इकडे गरबासुद्धा चालू असतो, म्हणजे जेणेकरून काम पॅरलली होईल आणि लवकरात लवकर गणपती पुढे विसर्जनाला निघतील। तर इकडे हळूहळू गरब्यासाठी आमच्या वाडीतील सर्वजण जे आहेत ते एकत्र जमा होऊ लागले होते। तर फायनली गरबा खेळून झाला, प्रसाद वगैरे वाटून झाला। त्याच्यानंतर पावसाचं वातावरण होत असल्यामुळे आम्ही लवकरात लवकर
विसर्जनासाठी गणपती बाहेर काढले. तर हळूहळू करत सर्व गणपती खालती उतरल्यानंतर आम्ही पुढे विसर्जनाच्या दिशेने निघालो. जसं की लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की जी आमची पारंपरिक प्रतिवर्षाप्रमाणे जिथे आमचं गणपती विसर्जन होतं तर ती जागा यावर्षी चेंज करण्यात आली होती. कारण जी नदीच्या इथे जो ढो आहे तर तिथे जाण्यासाठीचा रस्ता आहे तो पूर्ण खराब झाला होता आणि जिथे दरवर्षी आम्ही गणपती विसर्जन करायचो ती जागासुद्धा तिथे खड्डे झाल्यामुळे पाणीसुद्धा खूप होतं. तर त्यामुळे आम्ही जी विसर्जनाची जी जागा आहे ती जागा यावर्षी आम्ही चेंज केली होती. यावर्षी जे गणपती आहे जसे की 1.5 दिवसाचे गणपती आम्ही जिथे विसर्जन केले होते गावची सीमा आहे तिथे ते सीमेवरती ओढा आहे त्या ओढ्यावरतीच आमच्या वाडीच्या सहकार्याने तिथे बंधारा बांधण्यात आला आहे आणि त्या बंधाऱ्यातच यावर्षी गणपती विसर्जन करणार होते. त्यामुळे पूर्ण जी वाट आहे तर रोडवरूनच गणपती न्यायचे होते. त्यामुळे एकदम आरामात सर्व व्यवस्थित जे आहे गणपती आहेत ते गणपती नेता येणार होते यावर्षी. तर आमचं प्लॅनिंग होतं बेंजो वगैरे ठेवण्याचं, पण अचानक जे बेंजोवाले आहेत ते बेंजोवाले त्यांच्या प्री बुकिंग तर ते प्री बुकिंग असल्यामुळे आम्हाला अचानक कोण बेंजोवाले ते अवेलेबल झाले नाही. तर त्यामुळे आमच्या वाडीतलेच आम्ही ढोलताशा घेऊन जी गणपतीची विसर्जन मिरवणूक आहे ती मिरवणूक आम्ही काढली. तर हळूहळू करत गणपती विसर्जनाच्या वाटेने चालले होते. तर हा जो नजारा आहे तो ह्या वर्षी रोडवरून आम्ही गणपती नेत असल्यामुळे जो नजारा आहे तो एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित पाहायला मिळतो. कारण लोकांना व्यवस्थित चालता येते. नाहीतर जी नदीकडची वाट आहे तो जंगल झाला असल्यामुळे तिकडे जाणं शक्य नाही. म्हणजे एका त्या वाट्यावरून फक्त एकच जण पुढे सरकू शकतो. असे डबल तुम्ही तिथून जाऊ शकत नाही. तर फायनली आम्ही जी विसर्जनाची जागा आहे तर तिथे आम्ही पोचलो होतो. तर इथे पोचल्यानंतर बाप्पाला इकडे धूप अगरबत्ती जे काय आणलं असेल तर ते बाप्पाला दाखवण्यात येतं. त्याच्यानंतर बाप्पाची आरती होते. आरती झाल्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर जे गणपती येते सर्व विसर्जनाला बाहेर काढले जातात.
तर आरती झाली, त्यानंतर बाप्पाला नैवेद्य दाखवण्यात आला. त्याच्यानंतर जो हातबेटीचा नारळ तो नारळ देऊन झाल्यानंतर एक एक करून गणपती जे आहेत ते विसर्जनाच्या जे तलाव आहेत तर ते तलावाच्या दिशेने बाहेर काढण्यात आले. तर हाच बंधारा आम्ही 1.5 दिवसाचे गणपतीसुद्धा याच बंधाऱ्यामध्ये केले होते. तर इथेच हा जो जुना ब्रिज आहे त्या जुन्या ब्रिजचे नाले आहेत त्या नाल्यांना एक दगड वगैरे टाकून पूर्ण बंधारा बांधण्यात आला होता आणि त्याच्यामुळे जवळजवळ छाती एवढं पाणी होईल एवढं पाण्याचा जो साठा आहे तो साठा इथे झाला होता. आणि पाऊस साधारण बारीक बारीक होता दिवसभर, पण तरीसुद्धा पाणी जे आहे ते पाणी पूर्ण जे ब्रिज आहे त्या ब्रिजवरून पुढे वाहून जात होतं. तर आम्ही हळूहळू करत तलावामध्ये उतरलो होतो बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी. तर सर्वच जण आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते आणि प्रत्येकजण बोलत होता गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. कारण ह्या दिवसाची जी वाट आहे तो आमच्या इथे कोकणात तर सर्वजण जो आहे तो वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. म्हणजे गणपती येण्याच्या 1-2 महिने आधीपासून प्रत्येकजण तयारी करत असतो. मखर काय करावं, लायटिंग काय करावी, लायटिंग कुठून आणावी, मखराचं सामान कुठून आणावं, ते पूर्ण प्लॅनिंग 2 महिने आधीपासून चालू असतं. तर अशा या क्षणाची जी मजा आहे ती आम्ही सर्वांनी 5 दिवस पुरेपूर घेतली आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशी बाप्पाचं विसर्जन आज होणार होतं. तर आपण गणपती सिरीजचे एक व्हिडिओ टाकले होते. पहिला आपण आगमनाचा टाकला होता, त्याच्यानंतर पूजेचा टाकला होता गणपतीच्या पहिल्या दिवसाचा, त्याच्यानंतर गणपतीचे जे भजन जे आमच्या इथे चालतात तर त्याचासुद्धा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतर 1.5 दिवसाचे बाप्पा आहेत तर त्या बाप्पांच्या विसर्जनाचासुद्धा व्हिडिओ टाकला होता. आणि त्याच्यानंतर गणपती सिरीजचा शेवटचा व्हिडिओ म्हणजे जे 5 दिवसाचे गणपती आहेत तर त्या गणपती विसर्जन. तर ही सिरीज हे व्हिडिओ कसे वाटले तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ पूर्ण सिरीज तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.